अभ्यासक्रमाच्या आजच्या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आपण बघतोय सिमिलॅरिटी प्रॅक्टिस सेट नंबर 1.2। यामध्ये आपल्याला वेगवेगळे सेक्शन बघायचे आहेत, जसं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आहे किंवा अँगल बायसेक्टर थिअरम आहे आणि त्यावर आधारित असलेली जी एक्झाम्पल्स आहेत प्रॅक्टिस सेट नंबर 1.2 मध्ये ती आज आपण बघणार आहोत। तर आपण सुरुवात करूया। बघा, क्वेश्चन नंबर 1 जो आहे तो असा आहे, गिव्हन बिलो आर सम ट्रायंगल्स अँड लेंथ्स ऑफ लाईन सेगमेंट्स। म्हणजे काही ट्रायंगल दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये ज्या बनलेल्या लाईन सेगमेंट्स आहेत त्यांच्या लेंथ लांबी दिलेल्या आहेत। आयडेंटिफाय इन विच फिगर रे पीएम इज द बायसेक्टर ऑफ अँगल QPR। आता एक कॉमन क्वेश्चन दिलेला आहे आणि फिगर मात्र 3 दिलेले आहेत। प्रत्येक वेळेला बघा, ट्रायंगलचं नाव जे आहे ते PQRच आहे आणि जो रे दिलेला आहे PM तो सुद्धा सगळीकडे दिसतोय आपल्याला, म्हणजे नावं चेंज केलेली नाहीये, कॉमन क्वेश्चन आहे। तर आपल्याला चेक करायचंय वेदर रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR ऑर नॉट। आता एखाद्या रेला आपल्याला एखाद्या अँगलचा बायसेक्टर असं केव्हा म्हणता येतं, तर ज्यावेळी तो रे, बघा जसं या केसमध्ये हा जो रे आहे, हा रे या व्हर्टेक्सच्या अपोजिट साइडला 2 पार्ट मध्ये डिव्हाइड करतो। तर त्यामुळे हे 2 पार्ट्स होतात, QR चे हे 2 पार्ट्स होतात। आणि या ठिकाणी ज्या 2 साइड्स आहेत, आपल्याला काय करायचंय, या 2 साइड्सचा रेशो आणि रे मुळे ही जी एक साइड आहे अपोजिट साइड, या व्हर्टेक्सची अपोजिट साइड, याचे जे 2 पार्ट्स झालेले आहेत यांचा रेशो, साइड्सचा रेशो आणि हे जे 2 पार्ट झालेले आहेत त्यांचा रेशो, हे रेशो जर आपल्याला इक्वल मिळाले, सेम मिळाले, तर आपण असं म्हणू शकतो की रे PM इज बायसेक्टर ऑफ अँगल QPR। दिस इज बेसिकली अन अँगल बायसेक्टर थिअरम। त्याचाच आपल्याला इथे यूज करायचा आहे, म्हणजे आपण करणार आहोत खरं तर कॉन्व्हर्स, त्याचा जो व्यत्यास आहे त्याचा उपयोग इथे आपल्याला करायचा आहे आणि रेशो इक्वल येतात का हे आपल्याला चेक करायचंय। आता त्यामध्ये बऱ्याचदा ट्रायंगल जे आहेत ते कसेही उलट सुलट फिरवले जातात। ट्रायंगल फिरला की काय होतं, आपल्या डोक्यामध्ये एक बेसिक अशी फिगर बसलेली असते आणि तशी आली नाही तर मग आपल्याला गोंधळायला होतं। एक्झाम मध्ये देताना ट्रायंगल कुठल्याही टाईपचा असू शकतो, पण मग त्यानुसार थिअरम अप्लाय कसा करायचा किंवा रेशो कुठून कुठे घ्यायचे या बाबतीत बऱ्याचदा आपला गोंधळ होतो। तर त्यासाठी मी जी तुम्हाला एक छोटीशी टिप्स सांगणार आहे ती तुम्ही चांगली लक्षात घ्या आणि ती तुम्ही कुठेही अँगल बायसेक्टर कुठल्याही फिगरला तुम्ही अप्लाय केली तरी कधीही आपल्याला चुकायला होणार नाहीये। तर ती टिप लक्षात घ्या। सर्वात पहिल्यांदा बघायचं की रे जो आहे तो कोणत्या व्हर्टेक्स मधून बाहेर येतोय, तर या P मधून, इथून आपल्या व्हर्टेक्स मधून या बाहेर आलेला दिसतोय। आता हा जो P व्हर्टेक्स आहे याची जी अपोजिट साइड आहे ती आहे QR, ही अपोजिट साइड आहे। आता या अपोजिट साइडचे 2 पार्ट्स होतात, एक आहे QM, एक आहे MR, ठीक आहे। आता 2 साइड्स, ही एक साइड जिचे पार्ट्स झाले, उरलेल्या ट्रायंगलच्या 2 साइड ज्यांचे पार्ट वगैरे काही झालेले नाहीत, या 2 साइड। एवढं लक्षात आल्यानंतर आपल्याला रेशो लिहायला घ्यायचे। आता सर्वात पहिल्यांदा आपण काय करूया की ज्यांचे पार्ट्स झालेले नाहीत, ज्या साइड्सचे पार्ट झालेले नाहीत त्यांचा पहिल्यांदा आपण रेशो घेऊया। सो PM काय करायचं, जिथून रे आलेला आहे त्या व्हर्टेक्स पासून आपण रेशो लिहायला सुरुवात करायची। सो PQ अपॉन PR दिस इज इक्वल टू, आता हा रेशो किती येतो बघा, PQ इज 7 अँड PR इज 3, म्हणजे 7/3 हा आपल्याला पहिला रेशो मिळाला। आता आणखी एक रेशो मिळायचा आहे आपल्याला, तर तो कसा लिहायचा, तर राहिलेले पार्ट हे आहेत। मग बऱ्याचदा गोंधळ होतो की हा पहिला लिहायचा की हा पहिला लिहायचा, न्यूमरेटरला कुठला लिहायचा, डिनॉमिनेटरला कुठला लिहायचा। तर लक्षात घ्या PQ असं आपण केलं, PQ म्हणजे इथे सोडून दिला आपण हा सेगमेंट, इथूनच स्टार्ट करायची। QM अपॉन MR सरळ आहे बघा, इथून इथे आलो, इथून इथे आलो, QM अपॉन MR, QM अपॉन MR। आता QM इज
3.5 and MR is 1.5. आता याला आपण हे दोन रेशो बघा, हे काही सेम दिसत नाही, पण जर आपण याला सिम्पलेस्ट फॉर्म दिला म्हणजे आपण जर याला 0.5 ने डिवाइड केलं न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, तर आपल्याला इथे मिळतील 0.5 3.5 डिवायडेड बाय 0.5 इज 7/3 असं आपल्याला रेशो मिळेल. म्हणजे हे आपलं स्टेटमेंट नंबर 2 झालं. आता काय करायचं बघा, आता आपण या ज्या दोन साइड आहेत, दोन आपल्याला स्टेटमेंट मिळाले, त्यांच्या RHS ज्या आहेत त्या कम्पेअर करायच्या. आता या ठिकाणी आपल्याला RHS इक्वल दिसतात. आता ज्यावेळी दोन इक्वेशनच्या RHS इक्वल असतील त्यावेळी त्यांच्या LHS देखील इक्वल असतात. मग आपण त्या इक्वेट करायच्या. सो फ्रॉम स्टेटमेंट नंबर 1 and 2 we can write PQ upon PR is equal to QM upon MR. So therefore by converse of angle bisector theorem, ray PM is the bisector of angle QPR. अशा पद्धतीने हे एक्झाम्पल आपलं कंप्लीट होतं या डायग्रामच्या बाबतीत. आता नेक्स्ट डायग्राम बघा. अगेन इट इज अ ट्रायंगल PQR and there is a ray PM which is intersecting the side QR or RQ. आता इथे सुद्धा सेम आपल्याला करायचंय बघा. ज्या व्हर्टेक्स मधून आपला रे आलेला आहे त्या व्हर्टेक्स पासून रेशो लिहायला सुरुवात करायची. आता या रेने RQ ही जी साइड आहे हिला बायसेक्ट केलेलं आपल्याला दिसते आणि त्यामुळे दोन पार्ट्स तयार झालेले आहेत. आता ज्या साइडचे पार्ट्स झालेले आहेत ती साइड सोडून दिली आपण तर या ट्रायंगलच्या राहिलेल्या साइड्स कोणत्या आहेत तर PR and PQ. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला त्यांचा रेशो घ्यायचा आहे PR अपॉन PQ. दिस इज इक्वल टू, आता यांच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत त्या आपण याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. 7/10. दिस इज 7/10. सो दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. आता बघा पहिला रेशो आपण कुठे लिहिला PR, इथे सोडलं आपण, इथूनच स्टार्ट करायचं, इकडचे रेशो लिहायचं RM अपॉन MQ. RM अपॉन MQ. This is equal to RM is 6 and MQ is 8. आता याला आपण जर सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आणलं तर काय येईल बघा. 2 3s are 6, 2 4s are 8. म्हणजे 3/4 हा आपल्याला दुसरा रेशो मिळाला. आता आपण काय करायचंय, आता आपण RHS कम्पेअर करायच्या. आता याच्या RHS ला आहे 7/10, याच्या RHS ला आहे 3/4. म्हणजे RHS आर नॉट इक्वल. जर RHS इक्वल नसतील तर LHS पण इक्वल असू शकत नाहीत. त्यामुळे therefore from 1 and 2 PR अपॉन PQ हेच लिहायचं आपल्याला. दिस इज नॉट इक्वल टू, इकडे काय लिहिलं आपण इक्वल टू, आणि इथे लिहायचं इट इज नॉट इक्वल टू RM अपॉन MQ. Therefore ray PM is not a bisector of angle QPR. ज्या वेळेला हे रेशो इक्वल मिळतील त्यावेळेला बायसेक्टर आहे, आणि ज्या वेळेला रेशो इक्वल मिळणार नाहीत त्यावेळेला that ray PM is not bisector of the given angle QPR. याप्रमाणे आपण लिहायचं. आता हे थर्ड एक्झाम्पल आपण घेऊया. यामध्ये बघा डायग्राम कशी आहे बघा. पण आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा रे कुठून आला, कोणत्या व्हर्टेक्स पासून आलाय तर P पासून आलेला आहे. P पासून आला, कोणत्या साइडला इंटरसेक्ट केलेला आहे तर QR ला इंटरसेक्ट केलेलं आहे. रेशो लिहिताना
पी व्हर्टेक्स पासून सुरुवात करायची आपण. पी आर अपॉन पी क्यू दिस इज इक्वल टू पी आर अपॉन पी क्यू 10/9. दिस इज अवर स्टेटमेंट नंबर 1. नाव आता आपल्याला आपण पहिला रेशो कुठला लिहिला? पी आर इथे सोडलाय. इथून आपण स्टार्ट करणार आर एम अपॉन एम क्यू. आर एम अपॉन एम क्यू. सो आर एम इज 4 and MQ is 3.6. आता इथे आपल्याला थोडस सिम्प्लिफिकेशन करावं लागणार आहे. आता काय सिम्प्लिफाय करता येईल बघा. इथे आपण अशा पद्धतीने करू शकतो. जसं इथे डेसिमल पॉइंट आहे, हा आपण डेसिमल पॉइंट काढू शकतो. काढल्यानंतर काढायचं म्हणजे काय करायचं? 10 ने मल्टिप्लाय करायचं न्यूमरेटर डिनॉमिनेटर दोघांना. म्हणजे हे येतील 40 आणि हे होतील 36. आणि मग याला सिम्पलेक्स फॉर्म दिल्यानंतर इथे येणार 4 10s are 40 and 4 9s are 36. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 2. आता इथे आपल्याला काय मिळालं बघा. पहिल्या केस प्रमाणे आपल्याला इथे असं मिळालंय 10/9 10/9 म्हणजे RHS आपल्याला इक्वल मिळालेले आहेत. याचा अर्थ त्यांच्या LHS सुद्धा इक्वल असणार आहेत. सो देअरफॉर फ्रॉम 1 and 2 what we can write? PR upon PQ. This is equal to RM upon MQ. आता हे लिहिलं आपण. काय केलं आपण? LHS इथे इक्वेट करून घेतल्या. आता हे आपल्याला एकदा रेशो इक्वल मिळाले. याचा अर्थ आपण काय लिहिणार की देअरफॉर बाय कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर theorem, ray PM is the bisector of angle QPR. सेम स्टेटमेंट आपलं इथे सुद्धा येईल. अशा पद्धतीने हा जो क्वेश्चन नंबर 1 आहे विच इज डिपेंड अपॉन द अँगल बायसेक्टर थिअरम, तर हा आपल्या इथे कम्प्लीट होतो. आता आपण नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. क्वेश्चन नंबर 2 बघा. यामध्ये क्वेश्चन असा आहे इन ट्रायंगल PQR PM is equal to 15, PQ is equal to 25, PR is equal to 20, NR is equal to 8. State whether line NM is parallel to side RQ. Give reason असं म्हटलेलं आहे बघा. तर आपल्याला एक ट्रायंगल दिलेलं आहे, ट्रायंगल PRQ, ज्यामध्ये काही आपल्याला या ठिकाणी सेगमेंट जे आहेत त्यांच्या लेंथ दिलेल्या आहेत. आता या लेंथ वरून आपल्याला NM ही सेगमेंट RQ ला पॅरलल आहे की नाही हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता त्यासाठी काय करायला लागेल बघा. आपल्याला इथे आपल्याला एक थिअरम जो आहे त्याचा कॉन्व्हर्स यूज करायचा आहे. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये आपण बघितला इट वॉज कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम, म्हणजे कोन दुभाजकाचा व्यत्यास आपण बघितलेला आहे. आता या एक्झाम्पल मध्ये आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ BPT बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम याचा कॉन्व्हर्स यूज करायचा आहे आपल्याला. तर बघा त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला. बघा या ठिकाणी एक ट्रायंगल आहे आणि ट्रायंगल मधली जी एक साइड आहे या एका साइडला म्हणजे आता आपल्याला प्रूव्ह करायचे की पॅरलल आहे की नाही तसं म्हटलं तर ही जी लाईन आहे ती या दोन साइड्सना इंटरसेक्ट करते इन 2 डिफरंट और 2 डिस्टिंक्ट पॉइंट्स N and M. तर यामुळे या ज्या दोन साइड्स आहेत ट्रायंगलच्या PR and PQ यांचे 2 पार्ट्स झालेले दिसतात. तर हे 2 पार्ट्स जे आहेत त्यांचे आपल्याला रेशो घ्यायचे आहेत आणि ते रेशो जर आपल्याला इक्वल मिळाले तर आपण असं म्हणू शकतो की बाय कॉन्व्हर्स ऑफ BPT लाईन NM इज पॅरलल टू साइड और सेगमेंट RQ. आता त्यासाठी काय काय दिलेलं आहे बघा. पहिल्यांदा PM इज 15, PM इज 50, दिस इज 15, PQ इज 25. आता जर PQ 25 असेल तर MQ आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो. तर MQ इज इक्वल टू PQ minus PM. So this is 25 minus 50. So this is 10. So MQ is 10. We get MQ is 10. आता या साइडला बघा
काय दिलेलं आहे, पी आर इज 20 म्हणजे ही पूर्ण साईड जी आहे इट इज 20 अँड एन आर इज 8. एन आर दिस इज 8 म्हणजे हे आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. कसं काढणार बघा, पी एन इज इक्वल टू दिस होल साइड पी आर minus this NR. So PR is 20. 20 minus 8 that is 12. So PN is 12. PN is 12. आता आपल्याला सगळे सेक्शन जे आहेत, सेक्शन म्हणजे ही जी साइड आहे याचे जे दोन पार्ट झालेले आहेत ते या साइडचे दोन पार्ट झालेले आहेत, त्यांच्या लेंथ आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. आता आपण त्यांचे रेशो घ्यायचे. रेशो घेताना पुन्हा एकदा लक्षात ठेवा की ज्या साइड ट्रायंगलच्या ज्या साइड्स इंटरसेक्ट केलेल्या आहेत त्या सोडून द्यायच्या आणि राहिलेली जी थर्ड साइड आहे आर क्यू तिचा अपोजिट व्हर्टेक्स बघायचा, त्याला आपण पीक म्हणणार आहोत. म्हणजे आपण डोंगराचं टोक म्हणतो त्याप्रमाणे ही साइड जी आहे त्याचा पीक हा आहे व्हर्टेक्स पी. इथून नेहमी रेशो लिहायला स्टार्ट करायचं. इथून सुरुवात केल्यानंतर सरळ एका साइडवर यायचं. पहिल्यांदा पी एन अपॉन एन आर जसं आहे तसं पी एम अपॉन एम क्यू असे हे दोन रेशोज आपल्याला मिळतात. तर ते आता आपल्याला काय करायचे, पहिल्यांदा सेम आहेत का हे आपल्याला शोधायचं. तर पहिला रेशो आपण लिहितोय पी एन अपॉन एन आर. एन आर PN is 12 and NR is 8. आता याचा सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला बघायचा आहे. इट इज 3/2. 4 3s are 12, 4 2s are 8. So this is our equation number 1 or statement number 1. दुसरा रेशो बघा दुसऱ्या साइडवर आपल्याला मिळणार आहे. पहिला रेशो पहिल्या साइडवर मिळाला, दुसरा दुसऱ्या साइडवर. PM अपॉन MQ. PM upon MQ. This is equal to PM is 15 and MQ is 10. आता याचा सिम्पलेस्ट फॉर्म 5 3s are 15 and 5 2s are 10. 5 दुणे 10 आणि हे 5 3 15 असे आपल्याला 3/2 असा हा रेशो मिळाला. आता बघा त्यांच्या RHS कम्पेअर आपण केल्या तर हे RHS इक्वल दिसतात आपल्याला. याचा अर्थ यांच्या ज्या LHS आहेत या इक्वल आपल्याला दाखवायचे कारण RHS आपल्याला इक्वल मिळालेले आहे. सो PN फ्रॉम 1 and 2 फ्रॉम 1 and 2 दोन स्टेटमेंट वरून आपण काय लिहिणार, PN अपॉन NR दिस इज इक्वल टू PM अपॉन MQ. आता जरा लक्षात घ्या की हे दोन रेशो आपल्याला ज्या वेळेला इक्वल मिळतात, कुठून आले हे रेशो, तर PN अपॉन NR इज इक्वल टू PM अपॉन MQ असे आपल्याला हे दोन रेशो मिळाले. हे रेशो इक्वल ज्या वेळेला मिळतात, कधी मिळतात तर हे जे सेक्शन आहेत हे कुणामुळे झाले तर एक लाईन या साइड्सना इंटरसेक्ट करते. तर ही लाईन ज्यावेळी या साइड्सना सेम प्रपोर्शन मध्ये इंटरसेक्ट करते त्यावेळी ती लाईन जी थर्ड साइड आहे त्या साइडला पॅरलल असते. म्हणजे हे रेशो ज्या वेळेला इक्वल मिळतील त्यावेळेला आपण असं म्हणू शकतो दॅट लाईन NM is parallel to side RQ. हेच आपल्याला विचारलेलं आहे आणि याला हवं तर रिझन आपण देऊ शकतो. दिस इज फ्रॉम कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाच्या व्यत्यासावरून आपण हे स्टेटमेंट अशा पद्धतीने लिहू शकतो. अशा प्रकारे ज्या वेळेला बीपीटीचा कॉन्व्हर्स यावरती म्हणजे साइड पॅरलल दाखवायची, पॅरलल लाईनला साइड ज्या आहेत या दोन साइड पॅरलल ज्या वेळेला दाखवायच्या असतील त्यावेळी या पद्धतीने तुम्हाला एक्झाम्पल सोडवायचे. आता आपण याच प्रॅक्टिस सेट मधील नेक्स्ट एक्झाम्पल बघायचे. एक्झाम्पल नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. इन ट्रायंगल MNP NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N. NQ is a bisector of angle MNP, that is angle N. MN
is 5, PN is 7, MQ is 2.5. देन फाइंड QP म्हणजे QP ची जी लेंथ आहे लांबी ती आपल्याला शोधायची. तर यासाठी आपल्याला काय करायचंय बघा, ज्यावेळी एखादा रे जो आहे NQ हा बायसेक्टर म्हणून दिलेला असेल अँगलचा, त्या ठिकाणी आपल्याला अँगल बायसेक्टर थिअरम म्हणजे कोन दुभाजकाचं जे प्रमेय आहे ते या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे. तर बघा पहिल्यांदा कसं लिहायला पाहिजे आपल्याला की रे NQ इज अ बायसेक्टर ऑफ अँगल M. आता बायसेक्टर असल्याशिवाय आपण काय अँगल बायसेक्टर थिअरम यूज करू शकत नाही, म्हणून हे स्टेटमेंट आपण लिहिलं पाहिजे. देअरफॉर बाय अँगल बायसेक्टर थिअरम म्हणजे कोन दुभाजकाच्या प्रमेयानुसार. आता बघा आपला जो रे आहे तो N या पॉइंट मधून निघालेला दिसतो, म्हणून आपण काय करणार आहोत, N पासून स्टार्ट करणार आहोत. जी साइड इंटरसेक्ट झालेली आहे, तिचे दोन सेक्शन झालेले दिसतात, ती सोडून देतोय आपण ट्रायंगलची साइड, आणि ट्रायंगलच्या उरलेल्या ज्या दोन साइड्स आहेत त्यांचे रेशो आपण घेतोय. आणि सुरुवात करताना आपण कुठून करतोय, N पॉइंट पासून, जिथून बायसेक्टर जो रे आहे तो निघालेला दिसतो आपल्याला. तर आपण असं लिहितोय NP ही एक साइड आहे, NP अपॉन दुसरी साइड आपण घेतोय NM. दिस इज इक्वल टू. आता हा रेशो कोणत्या रेशो बरोबर असतो, तर दुसरा रेशो लिहिताना उलट सुलट काही करायचं नाहीये. आपण काय करायचं, पहिल्यांदा आपण काय लिहिलंय NP इथे संपलंय, मग इथून स्टार्ट करायचं. याचे दोन सेक्शन लिहायला NQ अपॉन QM, सॉरी NQ ने PQ अपॉन QM, PQ अपॉन QM. आणि आता यामध्ये दिलेली ज्या लेंथ आहेत म्हणजे सेगमेंटच्या त्या आपण सबस्टिट्यूट करणार आहोत. तर NP इज 7 अपॉन NM इज 5 इज इक्वल टू PQ आपल्याला हे शोधायचे. PQ इज सेम एज QP, म्हणजे आपण इथे तुम्ही QP लिहिलं तरी चालेल. QM इज 2.5. आता हे सिम्प्लिफाय करायचंय आपल्याला. तर आता बघा काय करायचं, तर जिथे PQ आहे त्याच्या डिनॉमिनेटरला 2.5 आहे, मग ही 2.5 आपण LHS ला घेणार, म्हणजे ते काय होतील, मल्टिप्लाय होतील, कारण इथे ते डिव्हाइड केलेले दिसतात, डिनॉमिनेटरला आहेत. या बाजूला आले की ते न्यूमरेटरला जाणार. सो 7 मल्टिप्लाइड बाय 2.5 डिवाइडेड बाय दिस 5, दिस इज इक्वल टू QP और PQ. आता या ठिकाणी आपण याला काय करू शकतो, सिम्प्लिफाय करू शकतो. कसं करायचं बघा, तर 5 1 जार 5 आणि 5 जार 25, पण 25 नाही येत, हे 2.5 आहेत, म्हणजे आपला जो भाग आहे तो 0.5 चा लागेल. आता यांचा दोघांचा गुणाकार केला आपण, मल्टिप्लिकेशन केलं, तर QP इज इक्वल टू 7 5 जार 35, पण इथे 5 नाहीये, 0.5 आहेत. सो अवर आन्सर इज 3.5. अशा पद्धतीने आपल्याला जो QP आहे याची लेंथ काढता येते. तर आपण अँगल बायसेक्टर थिअरमचा वापर करून एखादा सेक्शन जो आहे या चार पैकी कुठलाही आपल्याला या पद्धतीने शोधता येतो. आता आपण बघणार आहोत याच प्रॅक्टिस सेट मधील नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 4. क्वेश्चन नंबर 4. मेजर ऑफ सम एंगल्स इन द फिगर आर गिवन. प्रूव्ह दॅट AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. आता हे रेशो कुठे आहेत बघा, AP अपॉन PB, AQ अपॉन QC. म्हणजे नक्कीच आपल्याला इथे PPTचा वापर करायचा आहे, म्हणजे प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयाचा वापर इथे आपल्याला करायचा आहे. तर आता त्यासाठी आपण PPTचा वापर केव्हा करू शकतो, तर ज्या वेळेला ट्रायंगल मधल्या एका साइडला एखादी लाईन पॅरलल असेल जी इतर दोन साइड्सना इंटरसेक्ट करत असेल. तर या ठिकाणी एक लाईन तर दिसते आहे आणि जी दोन साइड्सना इंटरसेक्ट करते इन पॉइंट P अँड Q, पण
ती पॅरलल आहे असं आपल्याला आपल्या एक्झाम्पल मध्ये दिलेलं नाही. त्याऐवजी आपल्याला या ठिकाणी काही अँगल्स दिलेले दिसतात, त्यांची मेजर्स दिलेली दिसत आहेत आपल्याला. मग त्यावरून आपल्याला काही क्लू शोधता येतोय का, आणि ही जी लाईन आहे PQ ही BC ला आपल्याला पॅरलल दाखवता येते का. कारण जोपर्यंत ही PQ लाईन BC ला पॅरलल आहे असं आपल्याला स्टेटमेंट मिळत नाही तोपर्यंत आपल्याला बीपीटी यूज करता येणार नाही. म्हणजे डायरेक्टली बाय बीपीटी असं आपल्याला म्हणता येणार नाही. मग आता बघा या ठिकाणी आपल्याला एक अँगल दिसतोय P आणि इथे एक B अँगल दिसतोय विच इज मेड ऑन दीज टू लाईन्स. आता या ज्या दोन लाईन्स आहेत यावरती हे अँगल जे आहेत अशा पद्धतीने दाखवलेले हे आपण त्यांना करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा संगत कोन असं म्हणतो. मग ज्यावेळी दोन लाईन्स मध्ये तयार होणारे हे जे करस्पॉन्डिंग अँगल्स किंवा संगत कोन आहेत ते कॉन्ग्रुएंट असतात त्यावेळेला त्या लाईन्स पॅरलल असतात. म्हणजे आपल्याला काय करायचंय, हे दोन अँगल्स कॉन्ग्रुएंट आहेत हे पहिलं प्रूव्ह करायचंय आपल्याला. सो अँगल APQ measure of angle APQ is 60 degree and measure of angle ABC this is also equal to 60 degree and this is given. Now from these we can write angle, therefore angle APQ is congruent to angle ABC. म्हणजे हे दोन अँगल्स कसे झाले, कॉन्ग्रुएंट दाखवले आपण. सो they are corresponding angles. They are corresponding angles. Therefore, so we can write that segment or you can write side BC is parallel to segment PQ. म्हणजे आता इथे आपण प्रूव्ह केलं की या ज्या साइड्स आहेत किंवा या जे सेगमेंट आहेत त्या काय आहेत, दे आर पॅरलल टू इच अदर. आता पॅरलल आहेत हे आपल्याला स्टेटमेंट मिळालं. सो वी कॅन यूज बीपीटी. सो देअरफॉर बाय बीपीटी मीन्स बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम म्हणजेच प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. या प्रमेयानुसार आपण काय करायचं, पीक शोधायचा. पहिल्यांदा कसा शोधायचा, तर ही साइडला पॅरलल असणारी लाईन याच्या बरोबर समोरचा व्हर्टेक्स आपल्याला बघायचे, तिथून आपल्याला रेशो लिहायला स्टार्ट करायचे. तर बघा इथून आलो आपण AP अपॉन PB बाय बीपीटी. AP अपॉन PB this is equal to AQ upon QC. AQ upon QC. लक्षात ठेवा की आपण ज्या वेळेला पीक पासून सुरुवात करतोय लिहायला AP अपॉन PB, पुन्हा एकदा दुसरा रेशो लिहिताना इथूनच सुरुवात करायची. बऱ्याचदा विद्यार्थी गोंधळून इथून किंवा इथून कुठूनही सुरुवात करतात. त्यामुळे लक्षात ठेवा पहिला रेशो इथून सुरुवात केली आपण लिहायला, दुसरा रेशो सुद्धा लिहायला इथूनच सुरुवात करायची. म्हणजे कधीही आपल्याला चुकायला होणार नाही. आणि हेच स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. अशा पद्धतीने हे प्रूव्ह झालेलं आहे. आता आपण बघणार आहोत या एक्सरसाइज मधील, या प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5. In trapezium ABCD, side AB is parallel to side PQ. It is parallel to side DC. AP is 15. PD is 12. BQ we have to find BQ and QC is 40. अशा प्रकारे आपल्याला 4 सेक्शन जे आहेत त्यांच्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. आता आपण अँगल बायसेक्टर थिअरम बघितला, आपण बीपीटी बघितला, त्यांचे कॉन्व्हर्सेस आपण बघितले. आता आपल्याला बघायचंय की इथे कोणता थिअरम आपण यूज करायचा आहे. तर इथे आहेत 3 पॅरलल लाईन्स आहेत. 3 पॅरलल लाईन्स आहेत आणि हे त्यांचे ट्रान्सव्हर्सल आहेत. सो दिस इज अ थिअरम ऑफ 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. आता तो थिअरम कसा अप्लाय करायचा ते बघा. अतिशय सोपा आहे. जसं आपण बीपीटीच्या बाबतीत बघितलं तसंच या ठिकाणी सुद्धा
बघा जसं आपण म्हटलं की ह्या ज्या नॉन पॅरलल साइड्स आहेत, नॉन पॅरलल साइड्स त्यांचे सेक्शन झालेले आपल्याला दिसतात, तर सरळ सरळ त्यांचे आपण रेशो घ्यायचे आहेत. फक्त लक्षात ठेवा की एक रेशो घेताना तुम्ही इथून सुरुवात केली तर एपी अपॉन पीडी, तर दुसरा रेशो घेताना इथून सुरुवात करायची, इथून करायची नाही. किंवा तुम्ही उलट करू शकता की इथून सुरुवात केली डीपी अपॉन पीए, तर मग इथूनच सुरुवात करायची दुसरा रेशो लिहायला सीक्यू अपॉन क्यू बी. ठीक आहे. तर आता आपण काय करणार आहोत, या ठिकाणी बाय थिअरम ऑन 3 parallel lines and their transverse, म्हणजे 3 समांतर रेषा आणि त्यांच्या या छेदिका यांचं हे प्रमेय आहे. ते आता कसं वापरायचं बघू आपण. एपी अपॉन पीडी, AP upon PD. This is equal to BQ upon QC. BQ upon QC. सरळ सरळ लिहिले आपण. आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू ह्या सबस्टिट्यूट करायच्या आहेत. AP is 15, PD is 12. This is equal to BQ. BQ आता आपल्याला शोधायचा म्हणून तसंच लिहूया आपण BQ and QC is 14. आता BQ शोधूया. त्यासाठी हे सिम्प्लिफाय करावं लागेल. हे डिनॉमिनेटरला आहेत 14, ते आपल्याला इकडे LHS ला घेऊन आपल्याला ते मल्टिप्लाय करायचे. सो 15 मल्टिप्लाइड बाय 14 डिवायडेड बाय 12. दिस इज इक्वल टू BQ. आता हे सिम्प्लिफाय करताना काय करता येईल बघा, 3 ने डिवाइड करता येईल ह्या दोघांनाही. 3 4 जार 12 and 3 5 जार 15, आणि परत इथे 2 2 जार 4, 2 7 जार 14, आणि मग हे होतील 7 5 जार 35. सो BQ इज इक्वल टू 35 अपॉन 2. दॅट इज BQ इज 17.5. सो दिस इज द आन्सर. BQ इज 17/5. म्हणजे योग्य पद्धतीने तुम्ही आधी पहिल्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट केल्या पाहिजेत आणि अशा पद्धतीने तुम्ही ते सिम्प्लिफाय करू शकता. तर आज आपण बघितलेलं आहे बीपीटी, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी, अँगल बायसेक्टर थिअरम, कॉन्व्हर्स ऑफ अँगल बायसेक्टर थिअरम, आणि इथे 3 पॅरलल लाईन्स आणि त्यांचा ट्रान्सव्हर्सल. अशा थिअरम वरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण पहिले 5 क्वेश्चन बघितलेले आहेत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण उरलेले जे 6 क्वेश्चन आहेत ते आपण बघणार आहोत. आजची एक्झाम्पल्स तुम्हाला जर समजली असतील, थिअरम समजले असतील, तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. येणाऱ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा आणि इतर व्हिडिओच्या लिंक पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली असणारा डिस्क्रिप्शन बॉक्स जो आहे तो जरूर पहा. थँक्यू.